अहो बापू, तुम्ही इथं काय करताय? अहो तिकडं कलेक्टर ऑफिस बाहेर वंसनी घेतलेला निर्णय आवडला नाही म्हणून मोर्चा निघाला लोकांचा. काय? अहो हो मा म्हणजे अगं मोना बघत काय बसलीस? टीव्ही लाव ना पटकन. हो हो. तुम्ही सरळ सरळ हुकुमशाही माजवली आहे. म्हणजे मॅडम कोणाचाही विचार न करता तुम्ही ट्रॅकिंगच्या सीझन मध्ये गड गेले बंद केले. कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम. अरे देवा, लोक अपरणाचं काहीच ऐकून घेणार. हो ना, पण वंसनी घाट आणि गड किल्ले का बंद केले असतील? मम्मा काहीतरी कारण असेल म्हणून माने असं केलं असेल. होय, तसंच काहीतरी असेल ग. अहो बापू, कारण काही असू द्यात, पण हा निर्णय मागं नाही घेतला ना तर आज मुलं आलेत. उद्या पुण्यातले बाकीचे लोक कलेक्टर ऑफिस गाठतील. माझी मा कधीच निर्णय बदलत नाही काकी. तुझं बरोबर आहे अमोल, पण बाळा हे पुणे आहे ना, इथं असले निर्णय नाही चालत. अरे तुला माहितीये का, इथं वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आलेत आणि प्रत्येकाची मतं वेगळी असतात बाळा. खरं आहे हे, पण त्या सगळ्यांचा विचार करूनच आपण निर्णय घेतला असेल ना. हो पण बाबा, त्या लोकांना हे समजावणार कोण? आणि कधी कधी वंश स्वतःच खरं करायला जातात आणि स्वतःच अडकून बसतात. मम्मा काय बोलतेस तू? आधी तिला नीट ऐकून तरी घेऊ दे, मग बघ माझी मा कशी बोलते. अरे अमोल, हळूहळू काय? अरे मोना, अगं लेकरासमोर हे सगळं बोललंच पाहिजे का? अहो बापू, आणि आपली हुशार आहे, काहीतरी मार्ग काढल यातनं, बघूया ना. होय. कलेक्टर मॅडम, नाही चलेगी, नाही चलेगी. दादागिरी नाही चलेगी. तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही माझं शांततेत ऐकलंच नाही तर मी निर्णय मागे तरी कसा घेणार आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही निर्णय मागं घ्यायचं ठरवलंय तर. पण रुपाली ताई, या वंशांच्या कामाची पद्धत ना एकदम वेगळी आहे. आणि हे छोटे सरकार म्हणतात ना, ते अगदी बरोबरच आहे. ते लोक बघतेस ना, आता त्यांनी आपणाला तुझ्या कामाची पद्धत दाखवून तर द्यायला पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे ते एकदा नीट ऐकून घ्या. ते जर तुम्हाला नाही पटलं तर मी नक्की माझा निर्णय मागे घेईन. मॅडम आम्हाला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही. एक मिनिट, आता तुम्हीच ठरवा तुम्हाला माझं ऐकायचंय की नाही ऐकायचं. ठीक आहे, बोला. मला फक्त तुम्हाला काही रिपोर्ट दाखवायचे. आणि हो, हे रिपोर्ट मी नाही तर गड किल्ले आणि तिथल्या स्थानिक काही सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला सर्वे. मॅडम प्लीज तुम्ही सगळ्यांना स्पष्ट सांगाल? हे बघा, हा सर्वे खंबाटकी पासून ते तामिनी घाटापर्यंतचा हा सगळा रिपोर्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या अतिवृष्टीमुळे तिथे काही घटना घडल्या आणि त्या घटनांमध्ये 7 ते 8 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. आणि त्यात काही तरुण मंडळी आहेत, काही लहान मुलं आहेत. हे बघा, मला माहिती आहे गड किल्ले सगळ्यांनाच आवडतं, पण तिथपर्यंत जाण्याचा मार्ग अतिवृष्टीमुळे दिसतच नाहीये. त्यामुळे शाळेतली कितीतरी मुलं बेपत्ता आहेत. मॅडम हे सगळं तुम्ही पुराव्यानिशी बोलताय का? हो, हे बघा, हे सगळे त्याचे पुरावे. आणि हो, शाळेतली जी मुलं बेपत्ता आहे त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल ना आता, याचा आपण सगळ्यांनीच एकदा विचार करू. आणि मग तुम्ही मला सांगा की मी हा निर्णय मागे घ्यायचा की नाही. पर्यटन स्थळावरील रोजगार सुद्धा थांबतायत असं या मुलांचं म्हणणं आहे. हे 2 ते 3 आठवडे पावसाची शक्यता खूप जास्त आहे म्हणून. एकदा का पाऊस ओसरला तर सगळं पूर्ववत होईल, सगळं सुरळीत सुरू होईल. आणि मला सांगा, माणसाच्या जीवापेक्षा काही महत्वाचं आहे का? एक मिनिट, आमची यंत्रणा पुढचे 2 ते 3 आठवडे सुरक्षेच्या दृष्टीने काम करत असेल. हे त्याचे काही रिपोर्ट आहे. एकदा का ते काम कंप्लीट झालं तर निसर्गाचं सौंदर्य तुम्ही सगळे सुरक्षित राहून पाहू शकता. आणि हवं तर मी याची एक कॉपी तुम्हाला देते. मॅडम ह्याची काही निश्चित वेळ आहे? 2 ते 3 आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होईल अशी शक्यता तरी आहे. एकदा का पाऊस ओसरला तर सगळंच पूर्ववत होईल. फक्त तोपर्यंत मी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्यांनी काटेकोर पद्धतीने पालन करावं एवढीच माझी इच्छा आहे. आपण सगळ्यांनी समजून घेतलं ना तर जीवितहानी आपल्याला टाळता येईल. आता मी सांगितलेल्या गोष्टी आणि तुमच्या समोर ठेवलेल्या ह्या गोष्टी, यावरून मी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे मला तुम्हीच सांगा. आपण पाऊस
पाहू शकता कलेक्टर अपर्णा माने इथे त्यांनी त्यांचा निर्णय सगळ्यांना पटवून दिलेला आहे. प्रभावाने निर्णय ऐकून तो मान्य केलेलाच आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद. यस, मी तुला काय म्हणलं होतं चिंचुके, आप्पी एकटी हँडल करणार आहे सगळं. कुठे मोर्चा संपला, मोडला. लोकांना घेतलेला निर्णय दिसतो, त्यामागचा हेतू कळत नाही ना, तोपर्यंत लोक विरोध करणार हे आपल्याला पद्धतशीर कळलं होतं. आपल्याकडे जादू आहे. आपण मॅडमनी लोकांना समजवलं खरं, पण थोड्याच दिवसात हा प्रश्न परत उभा राहिला तर? नाही चिंचुके, त्याचा विचार आप्पीने केला असणार, उगाच नाही. आप्पी कुठलाही निर्णय घेते ना, त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असतंच. हा, त्यांनी सांगितल्यानंतर मला पण पटलं, त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे. हा मग आप्पीच्या कामावर शंका घेऊन चालतच नाही ना. अर्जुन, अरे शंका नाही, काळजी होती ती. आणि तू तो जमाव बघितलास ना, अरे ती लोक काहीही करू शकतात. अगं ती आपलीच लोक असतात आर्या, फक्त त्यांना नीट समजून सांगावं. हो अर्जुन, पण अपर्णा मॅडमने ते तिची काळजी करायची काही गरज नाही. ती कुठल्याही परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढू शकते. हो साहेब, हे पहिल्यापासूनच माहिती आहे मला. बरं चला जेवून घेऊ. आज आप्पीने डब्याला मेथीची भाजी दिली आहे. आज लय दिवसांनी दुपारचं जेवण घरच्या डब्यात नाही होणार आहे. चला जेवून घेऊ पटकन. अरे मोबाईल घे चिंचुके, चला पटकन जेवून घेऊ. हा आलोच. कर अजून अप्पी अप्पी कर. तुझा तरी काय दोष, इथं माझंच नशीब खराब आहे. उगाच या अप्पीला काय बाई बोलली मी, तेव्हापासून अजूनच जवळ गेलाय अर्जुन तिच्या. विनायकराव, आपल्याला अख्खा मोर्चा मोडून काढला. हो हा, तर आपलं म्हणणं बरोबर असल्यावर कोणाला भ्यायचं कारण काय? ते बरोबर आहे तुमचं. आणि अमोल बोललाच होता, आप्पीनं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि नंतर बोलली. तिचं पटलं सगळ्यांना. बरोबर आहे. मोर्चाचा विषय संपला. अमोल कुठे आहे? बसला असेल खोलीत चित्र काढत. चला त्याला सांगू आपण. त्याला सांगूया, चला चला. मोना, तू म्हणली ती खरंच आहे. हा, अपर्णा तिच्या कामात चोख आहे. अहो ते काहीही असो, पण वंश दररोज आपल्यापेक्षा वरचढ ठरतायत. मग तिला थांबवण्यासाठी मला उपाय पण काय सापडेना झाले. मी एक उपाय सुचवू शकते. काय? तू? रुपालीताई, अहो तुम्ही प्रयत्न करून बघितलेच की. तुम्ही आला तेव्हा मला असं वाटलं होतं की वंश आणि अर्जुन दादा आता एकत्र राहणार नाहीत, त्यांच्यात भांडणं होती, पण उलट ते अजून जवळ आले. मोना, रुपालीताई माझ्यावर चिडून काय फायदा? त्यापेक्षा आपल्याला हवं ते कसं मिळवता येईल त्याकडे आपण लक्ष देऊ. म्हणजे जे काय आहे ना ते स्पष्ट बोला. देवकर रुपालीताई, मला कळतंय की तुम्हाला वंश आणि अर्जुन दादांमध्ये जास्त काही बोलता येत नाहीये. हे आल्यापासून सगळंच अवघड झाले. मी काही बोलायला गेले ना लगेच आडवे येतात. म्हणूनच तर सांगतेय, आता थोडं माझं ऐका. हा बोल. वा मोना, चालतंय की डोकं तुझं. अजून तुम्ही पाहिलंय कुठं की ही मोना काय काय करू शकते? हे ठीक आहे, पण भारी आयडिया दिलीस तू मोना. यामुळे ना नक्कीच भाऊजानी अपर्णामध्ये काही ना काहीतरी ठिणगी रोज पडत राहणार आणि आम्हाला काहीच करता येणार नाही. मग रुपालीताई, बोलायचं का आपण आजच? अगं चांगल्या कामाला उशीर कशाला, आज रात्रीच बोलू. चला मग. लय दिवसातनं भारी जेवण झालं. म्हणजे हिरव्या मिरचीतली की नाही मेथीची भाजी खाण्यात मजाच वेगळी आहे. अहो माझ्या पिल्लूच्या हातापेक्षा भारी झाली. देवानं मला वाटतं त्यासाठीच पाठवलंय मला. पिल्लू? चिंचुके, अहो मी तुम्हाला नाही म्हणलं मॅडम, मी ती माझ्या बायकोला पिल्लू म्हणतो असं. चिंचुके, अहो तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत का? मला कसं वाटणार, साहेबांना वाटलं पाहिजे माझं काय झालं. माझं चिंचुके, अहो मी काय बोलते, तुम्ही काय बोलताय? सॉरी मॅडम, मी अर्जुन बद्दल बोलतीये. चिंचुके, अहो तुम्ही बघितलं ना अर्जुन किती अप्पी अप्पी करतोय. साहेब तुमच्या हातातनं सुटायलाच लागलेत. तशी ती अपर्णा जादूच करते ना अर्जुनवर. पण चिंचुके, मी तुम्हाला सांगून ठेवत्या, माझ्या समोर अपर्णाचं नाव नाही काढायचं तुम्ही. हळू बोला की. का? साहेब 2 मिनिटात येतो म्हणलेत. मॅडम तुम्हाला काय वाटतंय ते कळतंय मला, पण असा धीर सोडू नका बरं. मग काय करू चिंचुके? अहो सगळ्या परीने प्रयत्न करून झाले माझे, पण काय आता पण बिन नाही. आता तुम्ही सगळे प्रयत्न करून झाले का नाही? आता मी काय सांगतोय तेवढंच ऐका. काय? माणसाला आहे का नाही, बरोबर असल्याचा वाण नाही तर गुण लागतोच.
चिंचुके आहो काय सॉरी. हो सॉरी मॅडम, तुम्ही पुण्याच्या नाही का? अहो त्याचं काय झालंय माहितीये का, साहेब अमोलकडे राहायला गेल्यापासून एक नाही अपर्णा मॅडमची लईच कडं वडायला लागल्या. हो पण आता अमोलमुळे त्या दोघांना एकत्र राहावं लागतंय. पण मग मी काय करू? अहो ह्याच कारणांमुळे ना साहेब तुमच्या हातातनं सुटत चालल्यात. चिंचुके आहो कामानिमित्त तर आम्ही एकत्र असतोच ना. आता काय मी त्याच्या घरी जाऊन राहू का? का नाही? अहो त्यामुळे ना तुम्हाला एकमेकांना वेळ देता येईल. काय? हा, आणि तसे बी घरात जी काय घडेल ना ती तुमच्या डोळ्यासमोर घडेल. चिंचुके अहो पण जे काही घडते ते पण मी थांबवू शकत नाहीये ना. मॅडम तुम्ही मनाव घेतलं ना, तुम्ही नक्की थांबवा. तुम्ही काय करा माहितीये का, अपर्णा मॅडमच्या घरी जावा आणि पहिल्यांदा अपर्णा मॅडमचा डबा बंद करा आणि तुम्ही डबा बनवून द्यायला सुरुवात करा. चिंचुके अहो कसली सॉलिड आयडिया ही. आपलं डोकं आहे ना ते हुसेन बोल्टपेक्षा फास्ट चालतं माहितीये का. तुम्ही तिकडे गेला का नाही, काय करा पहिल्यांदा साहेबांसाठी का नाही ही करू का ती करू, म्हणजे साहेबांना काय वाटेल, आर्या मॅडम माझ्यासाठी किती करतात, म्हणजे साहेब डायरेक्ट तुमच्या खिशात. कसं आहे? अगदी बरोबर आहे चिंचुके. अप्पी अर्जुन सोबत आहे ना तर मला काही करताच येत नव्हतं अहो. मॅडम तिकडे कसं जाता येईल ना याचा विचार करा. ठीक आहे. बरं मी आलो डबा ठेव. आता बघतेच मी समोर असताना तू आणि अमोल कसे काय अर्जुन बरोबर राहतात ते. अमोल, अमोल बाळा, आहा, झालं का तुझं चित्र काढून? आजोबा चित्र काढायला वेळ लागेल. बाळा तुला मोर्चाचं ऐकून टेन्शन नाही ना आलं? बापू अहो मारताना टेन्शन कसलं? बापू, अहो एवढा विश्वास पाहिजे बघा आपल्या माणसांवर, म्हणजे ना माणसाला पण लढायला ताकद येते. म्हणजे काय झालं नक्की? बाळा तुझ्या मानं ना मोर्चा मोडून काढला, म्हणजे तिनं सगळ्या मुलांना पटवून दिलं की तिचा निर्णयच बरोबर आहे म्हणून. अरे मग आहेच बेस्ट. अरे अमोल, पर मला सांग बघू कसलं चित्र काढतोय तू? आजोबा सिक्रेट आहे, एकदम टॉप सिक्रेट. अमोल, अरे कसलं सिक्रेट? बापू सिक्रेट काय सांगतात का? अरे सिक्रेट बापूंपासून लपवतात का? हो बापू, पण चित्र कंपनी चालक की दाखवतो ना मी तुम्हाला. बापू जाऊ द्या, अहो आपल्या अमोलला ना एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे त्याची मा आणि बाबा एकत्र. येस आजोबा, आता मी त्यांच्या मधली नियती आहे नियती, आणि मी त्या दोघांना एकत्र आणूनच सांगणार. वाह अमोल, अरे तू अडचणींना घाबरत नाहीस ना, हे बघून मला लय बरं वाटतं बघ. आता तुझ्या मा आणि बाबाला किती वेगळं करायचा प्रयत्न केला ना तर त्याच्यात तूच जिंकणार. येस बापू, माझे मा बाबा एकत्र आहे, यांना हसात. हा, जाऊबाई अहो काय आहे एवढ्या आड बाजूला कशाला उभे राहिला तुम्ही? एकतर अर्धा तास झालं मी तुझी वाट बघतेय आणि तुला माहितीये का त्यांची घरी जायची वेळ झाली. जाऊबाई अहो स्टेशनला थोडं काम होतं, पण बोला ना तुम्ही, काही गडबड झाली का? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हा मग बोला ना. आर्या, सध्या भाऊजी आणि आपणामधली जवळी जरा जास्तच वाढत चालली. हो ते मलाही दिसतंय. अगं तू बोलली नाहीस मग मला. जाऊबाई अहो काय सांगू मी, रोज 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 त्याच गोष्टी पाहते मी. म्हणून मला वाटतंय ना तू काही करून आपणाच्या घरी राहायला यावं. जाऊबाई तुम्हाला पण असंच वाटतंय? तुम्हाला पण म्हणजे मला पण दुपारपासून असंच वाटत होतं. अगं त्या अपर्णाने बापू, अमोल, दीपक आणि आता मामंजी सुद्धा सगळ्यांना तिच्या बाजूने करून घेतले. आणि आता अर्जुन पण तिचीच भाषा बोलायला लागला. हेच थांबवायचं असेल ना तर आपल्याला एकत्र येऊन काहीतरी करावं लागणार. अगदी खरंय जाऊबाई, पण आपण करू काय शकतो? नाही म्हणजे मी असं येते म्हटल्यानंतर अप्पी आणि अमोल मला थोडी ना येऊ देणार आहे. नाही, ते इतकं सोपं नाही आणि अशक्य पण नाही. मग तू नको त्याची काळजी करू, मी सगळा विचार केला. म्हणजे तू आत्ता घरात एकटीच आहेस ना? हो. मग झालं तर मला चांगलंच माहित भाऊजी माणसांचा किती विचार करतात. अगं तू फक्त आजारी पडलीस ना तरी आपलं काम झालं. ठीक आहे जाऊबाई, मग आजच एक काम करूया. हा पण आर्या, त्यासाठी तुला खरं खरं आजारी पडावं लागलं. जाऊबाई असं खरं खरं कसं आजारी पडणार मी? अगं तू जर खरी खरी आजारी नाही पडलीस ना तर अमोल सहज ओळखल. पण असं खरं खरं कसं काय आजारी पडणार? तुला जर या घरी यायचं असेल ना तर तुझी तब्येत किती खराब आहे
हे भाऊजींना जाणवलंच पाहिजे. हा ते कळतंय मला, पण आणि या पण बिन काही नाही. तुला कशाची अलर्जी बिलर्जी आहे का ग? ॲलर्जी? हा, मला आहे ना धुळीची अलर्जी आहे पहिल्यापासूनच. नाही या जाऊबाई, नाही 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 आर्या, अजिबात नाही. आर्या, आर्या. माझी हालत खूप खराब होते. नाही आर्या, नाही ऐक, नाही. आर्या, हा एकच उपाय आहे आपल्याकडे. आणि तुला जर भाऊजींबरोबर राहायचं असेल ना तर हे करावंच लागतं. बरं ठीक आहे, मी आज प्रयत्न करते. शाब्बास, फक्त आजारी पड, बाकी सगळं मी बघ. मी फक्त तू घरी यायची वाट बघते. एकदा का तू घरी आलीस ना की मग बघ, नाही त्या अपर्णाला तिची जागा नीट दाखवून दिली ना तर नावाची रुपाली नाही. आता तुम्ही मला सांगा, मी जी बोलते त्या योग्य आहे का योग्य आहे? मामा अशी म्हणली आणि ते पोरं निघूनच गेली बघ. बापू, दीदीच्या कामाची डॅशिंग स्टाईल मिस केली राव मी आज. अरे आप्याने फक्त त्यांचा मोर्चाच मोडला नाही, तर स्वतःचं म्हणणं त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना ते पटलं. बापू, हे बघा, मला एवढंच माहिती होतं की मी काही चुकीचं करत नाही. आणि एकदा का सगळ्यांना समजून सांगितलं ना की सगळे समजून घेतात. हा, पण समजून सांगणारा तसा लागतो ना. पण आप्पे, मोर्चा बघून मला पण जरा टेन्शन आलं होतं बरं. बाबा माझं टेन्शन. अरे हा, हे खरं आहे. अमोलला ना अजिबात टेन्शन नव्हतं, तो एकदम निवांत होता. त्याचा त्याच्या मावर लय विश्वास आहे ना. नाही खरंच आप्पे, तुझ्यातलं नामुलच्यातलं हे नातं आहे ना, मला पहिल्या दिवसापासून लय भारी वाटते बघ. म्हणजे अमोलला नात्यांची लवकर समज आली. हो, नात्यात विश्वास नसला तर त्याचे काय परिणाम होतात हे माहिती आहे मला. अहो, मी काय म्हणते, सगळा स्वयंपाक झालाय करून, म्हणजे मीच केलाय, तर आपण सगळे जेवून घ्यायचं का? मोना, रुपाली ताई नव्हत्या का तुझ्या मदतीला? नाही म्हणजे मी आल्यापासून मला दिसल्या पण नाहीत त्या. अहो, ते स्वप्नील दादांबरोबर बाहेर कुठेतरी जाणार होते, तर तिकडेच गेले असतील. हा, पण कुठं गेलेत काय सांगितलंय का तुला? तुम्हाला काय करायचं असतो? नवरा बायको गेले असतील कुठेतरी फिरायला, पण नाही, आपलं उगाच प्रश्न विचारत बसायचं. मोना, असू दे. दिप्या, अरे किती प्रश्न विचारशील तिला? तसं नाही हो बापू. अहो, दीदीने एवढ्या धडाडीनं मोर्चा मोडलाय आणि तिचं इथं कौतुक चालू असताना रुपाली ताई असत्या ना, मला जरा बरं वाटलं असतं हो. दिप्या, अरे स्वप्नील, तू एकटाच आलास? रुपाली ताई पण होते ना तुमच्यावर? नाही, आणि मला पोस्टात जरा काम होतं त्यामुळे उशीर झाला. अहो, त्यांनी मला जे सांगितलं ते मी बोलले. आता यात माझी काही चूक आहे? हे सगळं असू दे, पण रुपाली गेलेत कुठं मग? दादा, वैदी तुला काय बोललं नाहीत का? नाही, आमचं काही बोलणंच झालं नाही या ठिकाणी. कुणालाही काही न सांगता ताई गेल्यात कुठे मग? काय झालं? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडं? अहो वहिनी, तुम्ही गेला कुठं होता? मी हा मंदिरात गेले होते. मंदिरात? मोना तर आम्हाला म्हणले की तुम्ही सरांसोबत गेलाय. हा ते हा म्हणजे थोडं सामान आणायचं होतं ना, म्हणून जाणार होते. पण काय झालं ना, बाहेर पडले आणि मला अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून मग ह्यांना फोन न करता सरळ मंदिरात गेले. तिथं बसले, बरं वाटलं जरा. अहो रुपाली ताई, तसं मला सांगायचं तरी ना. अहो, तुम्ही स्वप्नील दादांबरोबर नाही म्हटल्यावर मी किती घाबरले होते माहितीये का तुम्हाला? असू देत, मंदिरातच गेला होता ना, मग चांगलं केलं. अर्जुन, मला माहित नाही मी हे बरोबर करते की चुकीचं, पण मला फक्त एवढंच कळतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही. मग हे तर काहीच नाही,
अर्जुन, मला माझ्या आयुष्यात फक्त तू हवायस. या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच नकोय. अर्जुन, या धुळीमुळे माझा जीव सुद्धा जाऊ शकतो, पण ते म्हणतात ना, प्रेमात होणारा त्रास सुद्धा सुखद वाटतो, आणि ते खरं आहे. अर्जुन, तू फक्त माझा आहेस, फक्त माझा.